हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल। आज आपण मानेचे व्यायाम पाहणार आहोत। मानेचे व्यायाम करत असताना तुम्ही सुखासनामध्ये बसू शकता अशा पद्धतीने किंवा उभे राहूनही मानेचे व्यायाम करायचे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मानेचे व्यायाम करताना डोळे बंद शक्यतो करू नका, कारण डोळे बंद केल्यानंतर काहींना चक्कर येण्याची शक्यता असते। तर मानेचे व्यायाम करत असताना श्वासावरती लक्ष ठेवल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात। चला तर मग आपण मानेचा पहिला प्रकार पाहूया। तर सुरुवातीला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत मान गळ्याच्या हनुवटीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। पुन्हा श्वास घेत सावकाश मान सरळ करायची आहे। पुन्हा श्वास घेत मान पाठीमागे सावकाश नेण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून इथे तुमचे हे जे मानेचे स्नायू आहेत हे ताणले जातील। पुन्हा श्वास सोडत मान सरळ करायची आहे। ही कृती 3 वेळा करायची आहे। आता श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत सोडत सावकाश डाव्या बाजूला, परंतु मान खांद्याला टेकण्यासाठी खांदा उचलायचा नाहीये, खांद्याची स्थिती आहे तीच ठेवायची आहे। पुन्हा श्वास घ्यायचा आहे, पुन्हा श्वास सोडत सोडत उजव्या खांद्यावरती मान टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे। पुन्हा श्वास घेत मान सरळ करायची आहे। ही प्रत्येक कृती 3 वेळा करायची आहे। पुन्हा आपण नेक रोटेशन पाहणार आहोत। नेक रोटेशन पाहत असताना ज्यांना स्पॉन्डायलायटिस आणि थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी हा प्रकार जरा सांभाळून करायचा आहे। जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढाच करायचा आहे। श्वास घेत मान हनुवटीमध्ये ठेवायची, सावकाशपणे एक रोटेशन पूर्ण झालेलं आहे। उजव्या बाजूने अशा पद्धतीने प्रत्येक कृती आपल्याला 3 वेळा करायची आहे। या मानेच्या व्यायामाने पुष्कळ फायदा होऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी पाहिजे। रोज हा व्यायाम तुम्ही सकाळ संध्याकाळ करू शकता। हा व्यायाम मानेचा उभा राहूनही करता येतो किंवा सुखासनात बसूनही करता येतो किंवा खुर्चीवरती बसून केला तरी हरकत नाहीये। धन्यवाद।